फर्स्ट बॉलर पहिला षटक हाताला देतो हिमांशू. संघासाठी देखील पहिला आणि वैयक्तिक देखील पहिला. सामनाकार योगेश. या एक सेकंड लेग अंपायरलीच आहे. या षटका दिला इनिंग मध्ये पहिला चेंडू. स्ट्राईक साठी योगेश. आता फुलटॉस चेंडू ऑफसाईडला कव्हर केला. सुंदर क्षेत्ररक्षण करतायत आणि सुंदर क्षेत्ररक्षण करून देखील चौकार येतोय. पहिला चेंडूवर आक्रमण केलंय योगेशाने. चारही संघाचं खातं खोलतंय. श्री स्वामी समर्थ संघाचं अतिशय सुंदर फटका बंद येईल योगेशच्या फलंदाजीतून. एक चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा षटका दुसरा चेंडू. पहिला चेंडूचा विचार करायचा अप्रतिम फटका खेळला. आता मात्र बघूया काय करतायत. आता मात्र ऑफसाईडला सिंग हाताने. धावसंख्या 1 ने भर तर धावसंख्या बसली 5 धावेवर. दोन चेंडू आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागतायत ते 5 धावा. आता मात्र येतोय तो स्ट्राईक वर केवळ. षटका तिसरा चेंडू. आता मात्र ऑन साइड रिझनला क्षेत्ररक्षण येणार. फेकी मात्र अचूक. सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा बघण्यात येईल. फेकी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण काही उपयोग नाही. त्याची आपली फेकी मात्र तशी चांगली झाली पाहिजे आणि तिथपुरता डॉट होतोय चेंडू. धावसंख्या स्थिर 5 धावेवर. 3 चेंडू आणि 5 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असेल. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा केवळ ऑन स्ट्राईकला असेल. आता पुलनीचा चेंडू त्याच्यावर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करतायत. कोणतीही चूक न करता पुन्हा एकदा डॉट होतोय चेंडू. चार चेंडू आणि स्कोर कार्ड लागते 5 धावा. आता मात्र हिमांशूने केवळ रोखून ठेवलंय. एक रन देखील आणि चौकार पण नाही मारून देत. आता मात्र सॉफ्टवेअरने खेळलाय ऑन ऑफ साइडला. तोपर्यंत 1 ने धावसंख्या भरत. धावसंख्या बसली 6 धावेवर. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्येचा विचार केला तर लागते ती 6 धावा. आता स्ट्राईक असेल ते योगेश. षटकातील शेवटचा चेंडू. आखू टप्प्याचा चेंडू होता. कव्हरला खेळलाय आणि चुकी करताय. चुकीला माफी नाही. येतोय पुन्हा एकदा चौकार. चौकार धावसंख्या बघितली तर पोचतोय. स्कोर कार्डवर लागते ती मात्र 10 धावेवर. जिकडे डॉट होता चेंडू तिकडे आपण 4 धावा खर्च केल्या आणि चुकीचं क्षेत्ररक्षण ठरलं आणि धावसंख्या एक षटका जर बघितल्या तर लागतात स्कोर कार्डवर 10 धावा. षटक संपतंय. दुसरा षटक घेऊन येते मार्गस्थ अतुल. षटकातील पहिला चेंडू. आता मात्र ऑनसाइड रिजनला स्विप शॉट खेळतोय आणि 1 ने धावसंख्या भरते. धावसंख्या पोहोचते ती 11 धावेवर. 1 चेंडू 11 धावा. षटका दुसरा चेंडू. आता मध्ये सायकल योगेश. आता ऑफ साइड कट केला. सुंदर क्षेत्ररक्षण करतात. कोणती चूक न करता. नक्की दीप असते तिकडे. डॉट होतो चेंडू. 2 चेंडू आणि धावसंख्या लागते 11 धावेवर. पुन्हा एकदा स्ट्राईक योगेश. षटका तिसरा चेंडू.
आता मात्र अंपायरचे दोन हात बाजूला. वाईट चेंडू. धावसंख्येने एक भरते. धावसंख्या बसते 12 धावेवर. पुन्हा एकदा तिसरा चेंडू मार्गस्थ. आता बरं सॉफ्टवेअर ऑफसाईडला खेळलाय स्वतः बॉलर येत आहेत तोपर्यंत धावसंख्या 1 ने भरते. धावसंख्या पोहोचते ती 13 धावेवर. अतिशय सुंदर फलंदाजी करतात मात्र श्री स्वामी समर्थ. आणि आता मात्र बघितलं तर अतुल्य सुंदर गोलंदाजी केलंय पण त्यावर एक वाईट देखील लागलाय. धावसंख्येचा विचार करता लागते ते स्कोर कार्डवर 13 धावा. षटकातील चौथा चेंडू. आता मात्र स्ट्राईक असेल केवळ यांच्याकडे. आता मात्र ऑनसाइड डिझाईनला शतरक्षाला बीट करत येतोय 12 के पार येऊ दे. चौकार. चौकार धावसंख्या बघितली तर धावसंख्या 17 धावेवर. एक नवीन दर्जाला चौकार आलाय केवळच्या बॅटीतून. 4 ने भर धावसंख्या 17 धावेवर. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा केवळ. आता मात्र सॉफ्टवेअरने ऑफसाईडला खेळलाय तोपर्यंत 1 ने भर धावसंख्या भरते ती मात्र लागतंय 18 धावेवर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना खेळ पुन्हा एकदा योगेश. आता मग पुन्हा एकदा सॉफ्टवेअरने खेळलाय क्षेत्ररक्षण मात्र तोपर्यंत 1 ने भर होते. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकानंतर धावसंख्या होत आहेत त्या 19 धावा. दुसरा षटक संपत आहे. चला काही करा. टीम मिटिंग जसं माझं घेऊ नका. चला पंच घाई करायचे आयोजकांना विनंती येत आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरा जिग्नेश. स्ट्राईक ऑन योगेश. आता म्हणा कव्हरचे डीप होता कोणतीही चूक न करता डॉट होतोय चेंडू. एक चेंडू. धावसंख्या परतवून धावसंख्या लागते ते 19 धावेवर. अतिशय सुंदर खेळ करतात मात्र. आता हाणमारीची गरज असेल श्री स्वामी समर्थ संघाला. आता हाणमार केलाय थोडस फंबल झाले तोपर्यंत धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या पोहोचते 20 धावेवर. 2 चेंडू 20 धावा. षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा अंपायर दर्शना वाईट. इट इज अ वाईट चेंडू. वाईटने भर. धावसंख्या बसते 21 धावेवर. पुन्हा एकदा षटक तिसरा चेंडू मार्ग असता. आता मात्र स्टेट ड्राईव्हला अखिलेश मोरे स्वतः तैनात होते क्षेत्ररक्षण करत. डॉट होते चेंडू. आता बरं लॉंग ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षण सुंदर होतंय तोपर्यंत धावसंख्या 1 नंबर धावसंख्या बसते ती 22 धावेवर. अजून 2 चेंडू सकले उर्वरित बाकी असेल. षटकातील 5वा चेंडू मार्ग असता. आता मात्र येऊ दे. षटकार होतोय आणि योगेशला परतावा लागेल. पैरी हाताला लागते योगेशच्या रूपे श्री स्वामी समर्थ या संघाला. आणि योगेश जागेसाठी तो धीरज. नवीन फलंदाज धीरज. पुढे चेंडू नक्कीच कट करायचा प्रयत्न होता मात्र यष्टीच्या स्थिरावतोय. धावसंख्या परत धावसंख्या लागतात ते 22 धावेवर. षटक संपते. षटकाच्या धावसंख्या प्रथम पाहिली तर स्कोर कार्ड वर लागते ती 22 धावेवर. 3 षटकानंतर थोडा घाई करायची आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका.
संघासाठी पहिलं, संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं, स्ट्राईक ऑन केबल, 14 षटकातील पहिला चेंडू. वाईट चेंडू आणि धीरज पाटीलसाठी आता मात्र पारितोषिक लगावलं आहे. समीर पाटील आणि रुपेश माई प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लगावलं आहे. पण आता धीरज मात्र नॉन स्ट्राईकला आहेत. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्हला खेळलाय. अखिलेश मरे स्वतः क्षेत्ररक्षण करतात कोणतीही चूक न करता. एक चेंडू आणि धावसंख्या लागते 23 धावेवर. पुन्हा एकदा केवळ असे षटका दुसरा चेंडू मार्ग असता. आता मात्र विकेटची संधी होती. डायरेक्ट हिट लागली विकेटची संधी होती. पण तोपर्यंत एकने धावसंख्या भर तर धावसंख्या पोहोचते ती 24 धावेवर. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल हार्दिक स्ट्रायकर्स या संघाकडून. आता मात्र धीरज येतात स्ट्राईक ऑन. त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागलं एका रुपेश माई आणि समीर पाटील यांच्याकडून. आता मात्र ऑन साइडला फटका खेळलाय व क्षेत्ररक्षण मध्ये सुंदर होतंय. तोपर्यंत धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 25 धावेवर. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा केवल. आता ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षण कोणतीही चूक न करता क्षेत्ररक्षण सुंदर करतोय. डॉट होतोय चेंडू. आता मग या इनिंग मधलं आणि या षटकामध्ये 2 चेंडू बाकी असतील. षटकातील 5वा चेंडू ऑन स्ट्राईक असेल केवळ. आता मात्र चौकार म्हणजे षटकार येतोय आणि बॉक्स विकेट रुपये केवळला परतावं लागेल. नवीन फलंदाज षटकातील शेवटचा चेंडू जतीन. उलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय आणि क्षेत्ररक्षण चुकी करतोय आणि चौकार येतोय. चुकीला माफी नाही आणि जतीनच्या पर्यंत येतोय चौकार. 4 धावसंख्या भरत धावसंख्या बसतोय ती. धावसंख्या 29 आणि 30 ला विन असेल हार्दिक स्ट्रायकर्स विजयासाठी. किती मॅच बाकी आहेत? कोलकाता आणि मी काय सांगतो सेमीफायनल नंतर फायनल काय एलिमिनेटर आहे काय माहिती सोडून द्या ना. दाखव एक मिनिट नाव दाखव ना कोणची आहे ते म्हणजे टॉच उडवायला. कणत फायटर्स आणि सिद्धिविनायक. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने विनंदर एका साईडला असेल कनत फायटर्स आणि एका साईडला असेल सिद्धिविनायक फायनान्स. दोन्ही संघ करणारा विनंती असेल की टॉस उडवण्यासाठी यायचं आहे आणि रितेश दादाला विनंती असेल टॉस उडवण्यासाठी यायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दोन्ही करणारा विनंती असेल टॉस उडवण्यासाठी.
कनक फायटर्स आणि सिद्धेनक फायनान्स दोन्ही संघ कर्णधार विनंती असेल की टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. या इनिंग मध्ये आणि शतकातील पहिला चेंडू कल्पेश आता मात्र स्ट्रेट डाईव्ह पहिल्या चेंडूवर आक्रमण केलाय आणि येतोय चौकार. 4 धावसंख्या खोलतोय, खातं खोलतोय संघाचं. अतिशय सुंदर फटका बनता येईल. नाव काय रे जिग्नेश आणि नक्कीच अफलातून फटका म्हणता येईल जिग्नेशच्या फलंदाजीतून. आता मात्र ऑनसाइड डिझाईनला सॉफ्टवेअरने खेळला शुभ शॉट केला मात्र आणि 1 नंबर धावसंख्या पोहोचली 5 धावांवर. अल्पेश का कल्पेश आहे? अल्पेश बोललाय आता तो. हे अल्पेश का कल्पेश नाव आहे? अल्पेशच ना, अल्पेशच नाव आहे. अल्पेश बरोबर. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा जिग्नेश. आता मात्र ऑफ साइड ऑफ सिंगल सॉफ्टवेअरने खेळून काढला. क्षेत्ररक्षण तोपर्यंत धावसंख्या 1 नंबर धावसंख्या 6 धावांवर. 3 चेंडूचा खेळ समजला. उर्वरित चेंडूचे 3 धावा. चला कनक फायटर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत सिद्धिविनायक फायनान्स दोन्ही संघाच्या कर्णधार या टॉस करण्यासाठी यायचं लगेचच. षटकातील 5वा चेंडू मार्गस्थ ऑन स्ट्राइक हिमांशू पुढचा चेंडू आणि आता मात्र परतावाला गेला. षटकार बॉक्स विकेट रिप्ले परतावाला गेला हिमांशूला. पहिली विकेट. इट इज अ गॉल. अजून 23 रन काढायचे आम्हाला. टिकून खेळायचं होतं त्याला. ह्याचं नाव हर्षद ना? नाही याचं नाव काय? नाव हर्षद ना? हर्षद. नवीन फलंदाज हर्षद. आता मात्र पुन्हा एकदा सॉफ्टवेअरने खेळून काढला. तोपर्यंत धावसंख्या बघितली स्कोरकार्डवर लागते 1 नंबर धावसंख्या होतोय ती 8 धावांवर पोहोचते. पहिल्या षटक संपतोय. षटकाखेर धावसंख्या पडून पाहिली स्कोरकार्डवर लागते 8 धावा. दुसऱ्या षटक घेऊन जात आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिला, संघासाठी मात्र दुसरा दुर्वेश. स्ट्राइक हर्षद. षटकातील पहिला चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सॉफ्टवेअरने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षण कोणती चूक न करता सरसावं लागते. तोपर्यंत 1 नंबर धावसारखा पडताळून पहिली स्कोरकार्डवर लागते ती 9 धावेवर. दुसरा षटक मार्गस्थ. षटक दुसरा चेंडू. आता जिग्नेश. आता मग ऑनसाइड विचारला हार्दिक सुंदर करतात आणि रनाची संदेश आहे आणि अंपायरचं बोट. इट इज अ विकेट. जिग्नेशला परतावं लागेल. हर्षदला विकेट कोण गेला? हर्षदला परतावं लागेल. दुसरा विकेट. हार्दिक स्ट्रायकर्स संघाला. आता मात्र नवीन फलंदाज युवा नेतृत्व. इट इज अ दीप. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ जिग्नेश असेल. आता मात्र ऑफला हे विकेटची परत नॉट आउट. अप्रिल मात्र बेटावून टाकलाय. स्थिर होतो चेंडू डॉट. षटकाचा चौथा चेंडू
मार्गस्थ पुणेला जिग्नेश. आता मात्र ऑनसाइड विजेला डिक्लेअर झोनकडे जातो. एक नंबर संख्या प्रसिद्ध 10 धावांवर. चार चेंडू आणि 10 धावा. आता नवीन फलंदाज दीप येतात. षटकातील 5वा चेंडू. आता मात्र सोपा निकाल नक्की तोपर्यंत 1-0 होते. धावसंख्या परतून स्कोर करणार तर पोचते 11 धावांवर. आता मग 13 चेंडून 19 धावांची गरज असेल. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र पायाच्या मध्ये केवळच्या चुकी केली आणि चुकीला माफी नाही. येतो चौकार. चौकारा धावसंख्या परतून लागतोय ते मात्र 15 धावा. आणि आता 12 चेंडू 15 धावांची गरज असेल आर्थिक स्ट्रायकर्स विजयासाठी. आपण थोडीशी चुकी केली आणि तिकडे 1 रन आपण तिकडे 4 रन दिले आणि धावसंख्या स्कोर कडे आली 2 षटकानंतर तर ती पोहोचते 15 धावांवर. तर घाई करायचं. चला छत्र सजून घ्यायचं आपलं. आता मग तिसरा गोलंदाज धीरज. वैयक्तिक पहिलं संघासाठी मला तिसरा ऑन स्ट्रायकर संदीप. आता मात्र डोक्याला लागतात चेंडू. जीवांचा अकांडापासून मात्र चेंडूला मधीत ठेवलाय आणि तोपर्यंत आर्थिकचं कौतुक करेल तितकं कमीच आहे. आपल्या जीवांचा अखंडापर्यंत शेवटी मधीत ठेवलं आणि आपलं संघासाठी 3 धावा वाचवल्या. एकने धावसंख्या बघून स्कोरकडे पोचते 16 धावेवर. आणि पुढचा चेंडू थोडस फंबल रनची संधी असेल मात्र नॉट आउट. आणि धावसंख्या 1 नंबर धावसंख्या पोचते 17 धावेवर. षटकाचा तिसरा चेंडू. आता मात्र दीप येत आहेत. आता पुन्हा एकदा ऑफसाईडला छत्रछत्र थोडसा फंबल होत आहे मात्र तोपर्यंत 1 नंबर धावसंख्या भर होते. धावसंख्या पोचते 17 धावेवर. आता मात्र 9 चेंडू आणि 12ची गरज. 9 चेंडू आणि 12ची गरज असेल. षटकातील 4था चेंडू. जिग्नेश पुन्हा एकदा नक्कीच चेंडू आदळतो. अतिशय सुंदर चेंडू बांधेल धीरज यांच्याकडून. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. आता परत 4 चेंडूवरती 3 धावा खर्च केलेला धीरजच्या माध्यमातून. षटकातील 5वा चेंडू. आता मात्र सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. अतिशय सुंदर ऑनसाईडला मारायचा प्रयत्न होता पण पाय आदळला चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू असेल. 7 आणि 12ची गरज. आता मात्र ऑनसाईड डिझेल लागलेला असेल कोणती चूक न करता 1 नंबर धावसंख्या भरत आहे. धावसंख्या पोचते 19 धावेवर. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 11ची गरज. 6 चेंडू आणि 11ची गरज. स्पीड वाढवायची आहे. घाई करायचं. आमच्या अंबारला झोप आता 34 षटक घेतात योगेश यांच्याकडे मात्र खूपच अपेक्षा असेल. 6 चेंडू मागे 11 धावा जमाव्या लागतील. हार्दिक स्ट्रायकर विजयासाठी मात्र 6 चेंडू आणि 11ची गरज.
षटकातील पहिला चेंडू जिग्नेशसाठी मात्र चेंडू अडवतात डॉट चेंडू. आता म्हणजे समीकरण बदल होत आहे. 5 चेंडू आणि 11ची गरज. 5 चेंडू आणि 11ची गरज. आता बरं ऑनसाइड दिसायला केलं कोणती चूक न करता केवळ मध्ये चेंडू ठेवला मात्र आता त्याची गरज असेल पण आता धूपला पडतो रनआउटला. धूपसाठी मात्र हर्ष येत आहे. समीकरणामध्ये बदल होत आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. 4 आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईक असेल पुन्हा एकदा जिग्नेश आणि फुटा चेंडू ऑनसाइड केलाय. हार्दिकने बदल चुकी केलाय. आता मग ज्या ठिकाणी चुकी करणार पाहिजे होती त्या ठिकाणी चुकी केलं हार्दिकने आणि येतोय चुकीला माफ न करता चौकार. 4 धावसंख्या प्रथममध्ये धावसंख्या पोचता येते 24 धावेवर. आता मग समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 6ची गरज. 3 चेंडू आणि 6ची गरज. आता प्रत्येक खेळाचे 36 ठोके मात्र वाढले असतील. 3 चेंडू आणि 6ची गरज. जिग्नेश कडून खूप काही अपेक्षा असतील मात्र पुढला चेंडू लागेल आणि एक सुंदर क्षेत्ररक्षण धीरज शाहींच्याकडून म्हणता येईल. आता समीकरण बदल होते. 2 चेंडू आणि 5ची गरज. 2 चेंडू आणि 5ची गरज. स्ट्रायकला नवीन फलंदाज हर्ष. पाचवा चेंडू मार्ग असता. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण ऑफसाइडला म्हणताय. नो स्कोर. नाही एक रन. ओके एक रन. स्कोर 4 पाहिजेत. 1 चेंडू आणि 4ची गरज. आता मग चौकाराची गरज असेल. आता मग चौकार मारला तर 100चं पारितोषिक लागून आहे ते कौशल बोर यांच्याकडून जिग्नेश साठी. आता मात्र 1 चेंडू 4ची गरज. प्रत्येकाचे दिल ठोके वाढले असेल मात्र जे बसलेलं ते उठल्यात. मॅच बघण्यासाठी रंगीत आला मॅच. 1 चेंडू 4ची गरज. आता मात्र वाईट चेंडू अंबर दर्शवताना इथेचा वाईट 1 नंबर धावसंख्या भरतोय पोचते ती 27 धाब्यावर. अथर्व यांच्याकडून अथर्व करत जर जिग्नेश चौकार मारला तर विजय झाला सामना तर 1000 रुपयाचे पारितोषिक लगावलाय आणि आता कंपल्सरी चेस असेल. मात्र अथर्व करत याने तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक लगावलाय जिग्नेश साठी मॅच विन साठी. 1 चेंडू आणि 3ची गरज. 1 चेंडू 3ची गरज. आता मात्र कोणती चूक न सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. आता मात्र आणि श्री स्वामी समर्थ हा संघ मात्र विजय होतोय.